हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हा व्हिडिओ ना 1 मेचा आहे, म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. थोडंसं लेट पोस्ट होतोय कारण की त्या दिवशी खूप सारी कामं पण होती आणि परत सध्या पण काम चालूच आहे बरं का. तर काम कधी संपत नाही आपलं महिलांचं. तर असो म्हटलं हा व्हिडिओ पोस्ट करून द्यावा म्हटलं, कारण त्या दिवशी ह्यांना एंगेजमेंटला जायचं होतं कळमला. म्हणजे कळमला खुशी गेले ना, तर कळमच्या अलीकडंच एक शिराढोण म्हणून एक गाव आहे. तर त्या गावाला ह्यांना ह्यांच्या मित्राच्या एंगेजमेंटला जायचं होतं. तर ह्यांनी पण सुट्टी घेतली होती त्या दिवशी. म्हणून म्हटलं काही स्वयंपाक वगैरे काहीच नव्हतं. तर म्हटलं की मी गॅस म्हणजे किचन ओटा जो असतो ना, आपण कितीही स्वच्छ करा, कितीही त्याला पुसा घासा, तरी शेवटी थोडंफार कुठं ना कुठं डागं राहतातच, कुठं ना कुठं थोडंसं तेलकटपणा आपल्याला दिसतोच बरं का. तर म्हणून म्हटलं त्या दिवशी म्हणजे मला काही काम नव्हतंच, म्हणून म्हटलं ह्याला आज साफ वगैरे सगळं करून घ्यावं, घासून पुसून घ्यावं, कारण स्वयंपाक पण नव्हता. आणि मग मी माझ्या एकटीपुरतं काहीतरी मी करणार होते थोड्या वेळाने. आणि खुशीचा रिझल्ट आणायला जायचा होता आणि गणपती विसर्जन करायला पण जायचं होतं. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये की गणपतीचं कान तुटलेलं आहे. तर मी ते बामण काकांना वगैरे विचारून ते आता गणपती विसर्जन करत आहे. तर त्याने म्हटले की पाण्यामध्ये विसर्जन करून म्हणजे सोडू शकतात असं म्हटले. तर आता इथं मी किचन ओटा वगैरे म्हटलं आधी साफ करून घ्यावं म्हटलं, कारण परत बाहेर गेले की थोडंसं खुशीचा रिझल्ट आणायला पण जायचं आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं वेळ होणारच होता. तर मी खुशीला कॉल केला होता की तुझा रिझल्ट आहे उद्या, सगळे म्हणजे सरांचा तिचा मेसेज आलेला होता की सगळ्यांना यायचं आहे असं तसं, बघ म्हटले तुझ्या सरांनी, तर तू येशील का? तर तिनं मॅडमनं नको म्हटली सर, कारण तिला पण सध्या खूप करमत आहे. तर तिथं ताईची वगैरे लेकरं आहेत, आणखीन दुसऱ्या पण ताईचे लेकरं तिथं आलेले आहेत. तर मी माझं काम करत असताना ह्यांचं ब्रश करणं चालू होतं. तर त्यांनी सुट्टी घेतली होती बँकेला, तर त्याच्यामुळे म्हणजे आवरत होते त्यांनी त्यांचे कामं निवांतच. म्हणून म्हटलं मी पण माझी कामं निवांतच करावी. सध्या स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं मला एक दिवस, म्हणून म्हटलं हे सगळं आपण साफसफाई पूर्ण स्वच्छ चकपाक करून घ्यावं. तर इथं खुशी नसल्यामुळे सध्या ना इतकं बोर दिवस जात आहेत ना माझे. तर म्हणजे ह्यांनी बँकेतून आले की ह्यांच्या मागेच माझं असतं, इकडं चला तिकडं चला. तर म्हणजे सध्या घरी तर करमतच नाही आहे. ती ना असली ना तर ती म्हणते की मम्मा हे मम्मा ते, तिचं काय ना काय करायचं तर असं, नाहीतर तिच्याशी गप्पा गोष्टी, नाहीतर तिच्यासोबत थोडंसं बाहेर जायचं, नाहीतर हे कर ते कर, सारखं काहीतरी दुकानला जाणं, हे आणलं, चट्टरपट्टर खाणं पिणं तिचं असतंच बरं का. तर नेहमी तिनं असलं तर दिवस कसा जाईल समजत नव्हता. पण सध्या इतकं म्हणजे असं एकटीला इतकं असं बोर व्हायलं ना, म्हणजे कधी कधी असं इतकं जीव रडतोय. पण आता असं तिनं पण तिचं कधी जगणार लहानपण. तर तिथं ताईंची लेकरं वगैरे आहे, तर तिला खेळायला मनसोक्त असं मिळतं. तर फक्त घरामध्येच बरं का, पण तिथं पण बाहेर नाही सोडत, कारण अशा इतका उन्हामध्ये तर नाही सोडत त्यांनी. घरामध्येच ती लेकरं वगैरे सगळे खेळत असतात. तर असं म्हटलं. तर हे जर किचन वगैरे किती स्वच्छ एकदम निर्मळ, किती चकपाक झालेला आहे. तर इथं सकाळचं म्हणजे पूर्व दिशेचं ऊन येतं बरं का इथं सकाळी किचनमध्ये, आणि पश्चिम दिशेचं ऊन म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये जिथं मी झाडं लावले आहेत ना बाहेर फोर्चमध्ये हॉलमध्ये, तर तिथं पश्चिमेचं सूर्य येतो. तर दोन्ही टायमाचं ऊन घरामध्ये आपल्या येतंच बरं का, पूर्वेचं पण येतं आणि पश्चिमेचं पण येतं. तर इथं सगळं चकपाक झाल्यानंतर किचन ओटा वगैरे असं मस्तपैकी मी इथं पूजा केली गॅसची. म्हणजे गॅस पेटवण्याच्या आधी पूजा वगैरे करायची असतं असं म्हणतात ना. तर म्हणून मी पण इथं मस्तपैकी हळद कुंकू लावली, अक्षदा लावली. तर इथं मला ह्यांची फरमाईश आली की तू सध्या ब्लॅक टी पित आहेस, तू एकटीच पित आहेस, मला तू सांगत नाही आहेस वगैरे, देत नाही आहेस. म्हणून म्हटलं ह्यांनी मला पण आज दे म्हटले. तर मी पहा हे काय करते, म्हणजे सध्या महिलांनाच नाही तर पुरुषांनासुद्धा बेली फॅटचा प्रॉब्लेम असतो बरं का. म्हणजे जे पुरुष असतं म्हणजे
आता सध्या ह्यांचाच विचार करा ना की बँकेमध्ये फक्त म्हणजे AC मध्ये खुर्चीमध्ये बसून असतात, म्हणजे बाहेर पण असं फिरण्याचं पण काम असतं बरं का. परंतु सध्या बँकेत जर गेल्यानंतर थोडं म्हणजे जास्त तर बसून खुर्चीवर काम असतं ना, तर त्याच्यामुळे फार त्रास होतो बरं का. चरबी वगैरे वाढत असते पोटाची. तर महिलांची सुद्धा म्हणजे ज्यांचं शेजारिंग झालं आहे आणि नॉर्मल झाले तर त्यांचंसुद्धा म्हणजे असं वात्या वगैरे दिसून येतात, तर त्यांच्यासाठी ना हे खूप मस्तपैकी उपाय आहे. तर ह्याच्यामध्ये मी गवती चहा टाकला आहे, तुळस, अद्रक आणि बडीशोप टाकायचं, तुळशीचे पानं पण टाकायची आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अद्रक खिसून टाकायचं, लेमन म्हणजे लेमन तुम्हाला जर आवडत असेल लिंबू तर लिंबू पण टाकू शकतात तुम्ही त्याच्यात. तर हे पहा, हे बर्नर आहे, हे ना मला बदलायचं आहे बरं का, चेंज करायचं आहे. म्हणजे खूप दिवस झालं हे आहे तसेच, मी एकदा पण चेंज नाही केलं. तर हे आणि ते खालचं स्टीलचं जे दिसते ना, त्याला कितीही घासलं तरी त्याचा तो काळपटपणा निघतच नाही आहे. तर म्हटलं हे दोन्ही पण चेंज करून घ्यायचेत मला. आता पाहूयात कधी मुहूर्त लागतो. आता म्हणजे माझ्यावर तर डिपेंड नाही आहे, घरातली कुठली कामं असतात ते माझ्या मिस्टरांवर अहोंवरच डिपेंड असतो, कारण त्यांनाच घेऊन बाहेर जायचं असतं गाडीवर. तर त्याच्यामुळे तर हे पहा, ह्यांनी मला पण तर दोघांना मी इथं चहा म्हणजे ब्लॅक टीच सध्या मी तर म्हणत आहे बरं का. तर इतकं मस्त लागतं ना, ह्याच्यामध्ये थोडीशी चहापत्ती आणि साखर पण टाकायचं बरं का. साखर जर नको असेल तर गूळ पण ऑप्शनला आहे, गूळ पण टाकू शकता तुम्ही. तर पहा, मी थोडंसं घेतलं आणि ह्यांना जास्ती कपामध्ये म्हणजे कप भरून दिलं आणि मी कमी घेतलं. तर असं सहसा तर म्हणजे असं दोघांना बसून मस्तपैकी असं बोलणं वगैरे काहीच होत नाही बरं का, कारण की ह्यांची बँक असते. जर बँकेतून आले जेवण करायला तर पहिल्या घासालाच त्यांना फोन येतो, इतकं फास्ट जेवण करतात. आणि म्हणजे माझी अर्धी चपातीसुद्धा संपत नाही तोवर ह्यांचं भात चालू असताना जेवण करून लगेच निघतात. त्यांचं असं धावपळ असते कामाची. तर सुट्टी होती म्हटलं आज मस्तपैकी दोघं चहा ब्लॅक टी पीतच आज गप्पा गोष्टी मारतच म्हणजे दोघं बसलेले होतो. तर मला ह्यानी विचारत होते की तर तू काय टाकली आहेस ह्याच्यामध्ये, छान लागत आहे. तर माझी लिस्ट चालू झाली, जे काय मी टाकलं होतं ते सगळं सांगण्याची, हे टाकलं ते टाकलं. तर सध्या पुदिना पण टाकते बरं का मी. तर म्हणजे आहेच आपल्या घरी झाड लावलं तर त्याचा कधी फायदा होणार म्हटलं, म्हणून मी सुरुवात केली आहे गवती चहाची. तर खूप छान लागत होतं बरं का, खूप खूप टेस्टी लागत होतं. आणि हे बेली फॅटसाठी तर म्हणजे खूपच चांगलं आहे. तर बघितलात का तुम्ही, म्हणजे ह्यांचं मी कप भरून दिलेलं होतं तर ह्यांचं लवकर संपलं आणि मला कमी घेतलं होतं तर माझं आणखीन राहिलं होतं. तर असं असतं ह्यांचं, एकदम फास्ट फास्ट काम असते बरं का ह्यांचं. तर ह्यांनी आवरले ह्यांचं आणि मला म्हटले की आवर आता बाहेर जायचं आहे. तर खुशीचा रिझल्ट आणायला जायचं होतं आणि गणपती विसर्जन करायला जायचं होतं. तर इथं मी पटमनी माझं पण ब्लॅक टी पिऊन घेतला. आणि हे जे कप आहेत ना, तर ह्याला पण लगेच विसरून ठेवायचं, कारण सध्या उन्हाळ्यामध्ये ना मुंग्या खूप लागतात गोड पदार्थांना. तर मी हे दोघांचे म्हणजे असं धुवून ठेवले फक्त, म्हणजे परत घासता येईल म्हणून आल्यानंतर. तर मी असं बेसिंगला फक्त पाण्याने धुवून ठेवते, परत साबणाने मी ह्याला घासून ठेवत असते. तर मी आता इथं धुवून वगैरे ठेवल्यानंतर आता मी परत घेतले कलिंगड चिरायला, जे की बाहेरून आल्यानंतर थोडंसं फार ऊन लागतं ना, तर आल्यानंतर काहीतरी असं थंड खावंसं, थंड प्यावंसं असं वाटतं ना, तर म्हणून मी इथं कलिंगड चिरायला घेतले. तर ते कलिंगड चिरायच्या आधीच मी एक व्हिडिओ पाहिला होता की कुणीतरी कलिंगडला असं मारत होतं म्हणजे चाकूने, आणि त्याच्यातून फेस बाहेर येत होता. तर म्हणजे किती लोक म्हणजे निघालेत ना, खरंच इतकं विचित्र की म्हणजे दुसऱ्यांच्या जीवाची ना अजिबात काळजीच नाही आहे. की म्हणजे दुसरे खात असतील तर त्यांना किती प्रॉब्लेम होईल, किती त्रास होईल, लहान लेकरं खातेत, म्हणजे किती भेसळ मिक्स म्हणजे सगळं असं निघाले ना खरंच. म्हणून मी म्हटलं आपल्या तर कलिंगडला जसा फेस नाही ना येणार, म्हणून मी अगोदर असं 3-4 वेळेस त्याला हे केलं. पण पहा आता तरी चिरल्यानंतर ते सुद्धा कुठं हे लाल निघालं बघितलं ना, म्हणजे थोडंसं पांढरंच निघालं. तर असं पण हे खायला खूप गोड लागलं बरं का. तर मी ह्याला चिरून घेतलं आधी, म्हणजे बाहेरून आल्यानंतर थोडंसं पाणी म्हणजे आल्यानंतर पाणी प्यायचंच नाही, 1-2 मिनटं बसायचं आणि मगच पाणी किंवा काहीतरी खायला घ्यायचं.
तर मगून म्हटलं आल्यानंतर आपल्याला खाता येईल म्हटलं, कारण ह्यांना तर जायचं होतं म्हणून मग मी एकटीच होते. तर मग मी ह्याचे असे पीस करून ठेवत होते. कुणी कुणी हे ना म्हणजे कलिंगडमध्ये साखर टाकून पण खातात बरं का. पण मला साखर टाकून अजिबात नाही आवडत. मी मीठ टाकून खाते बरं का. मीठ टाकल्यानंतर थोडंसं असं मीठ चव छान लागते, पण बऱ्यापैकीच मीठ टाकायचं, थोडंसं कमी, म्हणजे इतकं पण जास्ती नाही टाकायचं, नॉर्मल टाकायचं आणि मस्तपैकी खात बसायचं टी व्ही बघत. सध्या माझं तर तेच चालू आहे बरं का, कारण दोघं असल्यामुळे काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, काय नाही आहे. करून करून किती करणार आहे दोघांचं. भात वरण जरी केलं ना तरी हे नाही खातेत बरं का, परंतु खुशीला तसं चालत नाही आहे सध्या. तर तिला चपातीच लागत आहे मॅडमला. तर तिनं नव्हती म्हणून मला चपातीला थोडीशी सुट्टी भेटली होती. तर असो मी इथं म्हणजे कापून वगैरे ठेवले होतं फास्ट, म्हणजे आल्यानंतर मस्तपैकी आपल्याला खाता येईल असा मी विचार केला होता. आणि तर कापण्या करत मी बसलेली होती, तर ह्यांची मिठी चालू होती की तुझं काय चालू आहे मध्येच, तुझं बाहेरून आल्यानंतर कर असं वगैरे. तर चालू होतं. मी म्हटलं 2च मिनिट थांबा, 2च मिनिट मग थांबा करत माझं हे चालू होतं सगळं काम. मी पटपट चिरला आणि मीठ टाकून ह्याला फ्रीजमध्ये मी ह्याला ठेवून देणार होते. तर असं मीठ टाकायचं, थोडंसंच टाकायचं, म्हणजे ज्यांना मीठ नाही आवडत त्यांना म्हणजे ऑप्शनला साखर असते, पण सध्या मला तर ना मीठच टाकून खायला आवडतं बरं का. मस्तपैकी मीठ टाकल्याला हलवून थोडंसं आणि फ्रीजमध्ये याला मी ठेवून देणार होते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. जर आवडलास तर एक लाईक करा बरं का व्हिडिओला आपल्या. तर डबल टॅप केलं तरी पण लाईक होतं शॉर्टमध्ये, आणि लाईकचं एक ऑप्शन असतं बटन अंगठा म्हणून, तिथं त्याला तुम्ही लाईक करू शकतात. कमेंट पण करा छान छान. तर हे पहा आपले गणपती बाप्पा चालले. तर किती गोड दिसत आहेत ना. ते लहान पिशवीमध्ये नाही का, लहान बाळाला कसं म्हणजे पहिला होता एक व्हिडिओ सेम तसंच गणपती बाप्पा दिसत होते. तर असं म्हटलं आता, कारण तसा गणपती तर ठेवणं शक्य नाही आहे घरात, तर म्हणून ह्याने म्हटले की आपल्याला विसर्जन करावंच लागेल. तर असं इथं खुशीच्या शाळेमध्ये आम्ही गेलो होतो. तर ह्यांनी म्हटले तू इथं बाहेर बस, मी आतमध्ये जाऊन रिझल्ट आणतो. तर 1 मे असल्या हे समोर जे दिसते ना ह्याच्या उजव्या साईडला खुशीचं म्हणजे क्लास आहे, जे की मी नाही दाखवले कारण पलीकडे आहे तो क्लास. मी इथूनच फक्त व्हिडिओ घेतला. तर 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे इथं झेंडावंदन पण झालेलं होतं. आणि तिची ही शाळा इतकी मस्त आहे ना, थंडगार आहे. तिला तर ह्या शाळेमध्ये इतकं करमत आहे ना की, आणि हे पाहिजे मोठं स्टेज पण आहे, म्हणजे गॅदरिंग वगैरे जेव्हा घेत असतील ना तर त्यावेळेस तिथंच घेत असतील त्या स्टेजवरती. तर खूप छान, खूप मोठी आहे बरं का ही शाळा. आणि सेमी इंग्लिश पण आता सध्या चालू झाली आहे तिथं. तर 2 मजली ही शाळा आहे. खूप छान आहे. खूप अभ्यासक्रम तर इतका भारी आहे ना, म्हणजे इथं टाकल्यापासून खुशीमध्ये जो बदल झाला ना तो, म्हणजे रोज तिनं पाया पडते. आमच्या दोघांच्या आईवडिलांच्या रोज पाया पडायचं मम्मा असं तसं सांगते बरं का. जे की म्हणजे इतर शाळेमध्ये तिला कधी सांगितलं नव्हतं. तर मी खुशीच्या 2-3 शाळा बदललेल्या आहेत. खूप म्हणजे जिथं मला नाही आवडत मी तिथून लगेच तिचं नाव चेंज करत असते. तर मला खूप जणांनी इथल्या शाळेचं ऑप्शन सांगितलं म्हणून मी ह्या शाळेमध्ये टाकले. तर खूप छान तिच्यात म्हणजे फरक पडला बरं का. तर आता रिझल्ट वगैरे तुम्ही पाहिला असेल ह्यांच्या चेहऱ्यावरूनच की किती छान लागलेलं आहे. तर असो आता हे जे आहे ना रामदरा तळं, मी जे की म्हणजे मुदगुलेश्वरला जाताना मी दाखवत होते ना, ते पाणी पहा हे तर त्याच्या खाली एक मंदिर आहे असं सांगत होते. तर खरंच त्याच्या खाली एक महादेवाचं मंदिर बुडालेलं आहे. तर हे खूप खोल तळं आहे बरं का, आणि खूप पाणी पण आलं आहे ह्या तळ्याला सध्या. आणि हे पहा तुळजापूर आपल्या डोंगरावर आहे, आणि आपण ह्याच्या आउटसाईडला आलेलो आहोत इकडं. तर थोडंसं इथं ऊन लागत होतं बरं का, पण सकाळी म्हणजे गाडीवर असल्यामुळं थोडीशी हवा पण लागत होती आणि ऊन पण लागत होतं. तर तर हे पहा आता शेवटी आम्ही इथं पाण्यामध्ये उतरलेलो आहोत. बापरे, यू काय अलीकडे ना ते मासा बिसा असते मोठा. आवाज आला ना काही तर. मग पिठाची गोळी आणली असते मी. इकडे वरी साईडला इकडे साईडला बघा. ते काय काय सवय काय तो का तिथं दिसत. तर तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये की म्हणजे तिथं
इतके मासे आहेत ना, आणि एक मासा तर इतका मोठा होता ना, तो म्हणजे असं उंच उडी मारून एकदम खाली कसं डुबकी मारतात ना मासा, तर तसा झाला होता बरं का. इतका मोठा असा आवाज झाला होता की खरंच तिथं मोठं एक म्हणजे आहे बरं का मासा. तर ह्यांनी म्हटले की चला आधी इथून निघूयात म्हटले, थांबायचं नको, कारण कुठल्याही पाण्यामध्ये गेल्यानंतर बघा ना किती फ्रेश वाटत होतं. तर तिथं तसं नाही काय जाणवलं, फ्रेश नाही वाटलं, काय नाही, म्हणजे असं भीतीच वाटली बरं का. आणि म्हणजे खूप जड पाणी होतं ते, असं खळखळ, म्हणजे असं वाटलंच नव्हतं की म्हणजे खूपच असं जडसर त्या पाण्यामध्ये वाटलं. पण असं म्हटलं मी खुशीसाठी तिथले छोटेसे शंख उचलले खेळायला तिला आणि घरी घेऊन आले. तर घरी आल्यानंतर मला आता इथं देव घासायची होती स्वच्छ अशी. तर मी तिथलं कापड पण बदलले आणि देव पण मस्तपैकी अशी घासायला काढलेली होती. तांबे टोपले वगैरे मी सगळीच देव घासायला काढले होते. तर मस्तपैकी मी काही घासण्याचा व्हिडिओ नाही बनवला, कारण खूप उशीर झाला असता. तर ह्यांनी गेले होते मला सोडून शिराढोणला यांच्या मित्राच्या एंगेजमेंटला. तर मला म्हटले की खुशीला पण तिथं मी भेटून येता. तर मी म्हटलं चालते, मला जर आली तर सोबत घेऊन या असं म्हटलं. तर हो म्हटलं ह्यांनी. तर हे पहा, माझी महालक्ष्मी खूप छोटीशी आहे पण खूप जड आहे बरं का हे. आणि मी चांदीची देवं, रुपेरी एक लिक्विड आहे चांदीचं देवं घासण्यासाठी खास, तर त्याच्याने मी देवं घासते बरं का. खूप चमकतात बरं का रुपेरीनं देवं चांदीची घासल्यानंतर. तर मी सगळे पितांबरीनं सगळी देवं मी घासून ठेवली. तर आणि हे पहा, हे कामधेनू गाय आहे, जे की इंद्र दरबारामध्ये असते ही कामधेनू गाय, असं मी पंखाची गाय आहे ही. तर मी पण ही घेतली बरं का. म्हणजे खूप जड आहे आणि खूप मोठी आहे, मला ह्याच्यामध्ये छोटी घ्यायची होती परंतु मला काही ती भेटली नाही. तर असो, आता तुम्ही जर माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत असाल तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा बरं का. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, छान छान कमेंट करा. तुमच्या जर काही क्युरीज असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तर आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.